ठीक आहे. नमस्कार, मी राजाभाऊ बोंद्रे. आज आपण आहोत फलटण येथे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची होणारी फलटण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ होणारी आत्ता सभेला फार तर 1-2-3 तास शिल्लक आहेत. सभेची जय्यत तयारी चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेली फलटण नगरपालिकेची ही निवडणूक, निंबाळकर विरुद्ध निंबाळकर, युतीमध्येच भाजप राष्ट्रवादी एका बाजूला आणि शिवसेना एका बाजूला, अशी ही रंगतदार लढत. आणि त्याच्या अनुषंगाने आज स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जातीने लक्ष घालून आज इथे त्यांची जाहीर सभा घेतलेली आहे. आज आपल्या समेत शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत. फलटण येथील माजी आमदार जे 15 वर्ष मागील वर्ष सत्तेत होते असे आमचे दीपकरावजी चव्हाण, त्यांच्या समेत असणारे चंद्रकांत दादा जाधव, सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख आणि बरेचसे पदाधिकारी आहेत. आपण जाणून घेऊया या निवडणुकीच्या अनुषंगाने आता त्यांच्याकडून की फलटण सार्वत्रिक ही नगरपालिकेची निवडणूक आहे, तर त्या संदर्भात त्यांचा जनतेला काय कौल आहे, जनतेला काय संदेश देत आहेत. सर नमस्कार. आपण आता या फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या इथे आज उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे येत आहेत. आपला असणारा सक्रिय असणारा राजेगट मागील 15 वर्ष आपण त्याच्यामध्ये आमदार होता आणि शिवसेना याच्या वतीने ह्या निवडणुकीला आलेली रंगतदार लढत, याबद्दल आपण जनतेला काय संदेश द्याल? मी सुरुवातीलाच आपल्या फलटणमधील सर्व जनतेच्या वतीनं आज शिवसेना पक्षाचे प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आज फलटणमध्ये येत आहेत. मी फलटणील जनतेच्या वतीनं मी त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. आज इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची होणारी सभा ही निश्चितच ऐतिहासिक अशी सभा होणार आहे आणि आम्ही सर्व फलटणमधील राजेगट की जो आज शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मिळून आम्ही या सभेची कालपासून जय्यत तयारी केली आहे. जवळजवळ तयारी आता पूर्ण सर्व झाली आणि आम्हाला अपेक्षा आहे की फलटणमधील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सभेला निश्चितपणे मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि या सभेतून आता सर मला एक प्रश्न, 15 वर्ष आपण ह्याचं प्रतिनिधित्व केले आपल्या मतदारसंघाचं, बरोबर, आपण आमदार होता आणि त्याच्यातून सर्व विकास कामांची तुम्हाला उत्तम जाण असणारच आहे. तर आता शिवसेनेच्या उपमुख्यमंत्र्यांची साथ, राजगटाचं असणारं विकासाचं आपल्या शहराबाबतचं विजन, तालुक्याबाबतचं विजन, याच्या अनुषंगाने तालुक्यात वेगळा विकासाचा अजेंडा काय असेल? निश्चितपणे आपण आज बघितलं 31 वर्षामध्ये तर फलटणमध्ये शहरामध्ये जवळजवळ ज्या मूलभूत सुविधा आवश्यक असतात त्या सर्व सुविधा देण्यामध्ये तत्कालीन राज्यगट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तत्कालीन त्या माध्यमातून आम्हाला सर्वांना यश आलं आहे रामराजे साहेबांच्या नेतृत्वाखाली. आता शेवटी कुठलाही शहराचा विकास हा कधी व गावाचा पूर्ण होत नाही. सातत्याने लोकसंख्या वाढते, लोकवस्ती वाढते, गरजेनुसार वाढत जाते आणि त्यामुळं आत्ता दोन्ही जरा फलटणमध्ये आणखी काय काय लोकांच्या अपेक्षा आहेत, तरुणांच्या काय अपेक्षा आहेत ह्या जाणून घेऊन त्यांना खेळाडूंना सुविधा देण्यासाठी सांस्कृतिक भवन असेल, असे अनेक कामं आहेत. तर ते करण्यासाठी आम्हाला निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाची आवश्यकता होती. याचं कारण शेवटी कुठलाही विकास सत्तेशिवाय होत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सर्वांनीच एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि एकूणच नगरविकास खातं हे शिंदे साहेबांच्याकडे असल्यामुळं आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की त्या माध्यमातून या शहरासाठी आवश्यक निधी मिळेल आणि जो विकास आहे तो पूर्ण करण्याचा निश्चितपणे आमचा मानस पूर्ण होईल. त्याच अनुषंगाने मला प्रश्न विचारायचा होता, अर्ध उत्तर तर तुम्ही दिलेलंच आहे. नगर विकास खात्याचा निधी तुम्हाला देणार, नगर विकास खातं आपले मंत्री साहेब म्हटले शंभूराजे साहेब आले येत आहे 28 तारखेला काय मागायचे मागा. तर आता तुम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे शहरासाठी, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, मूलभूत सोयी सुविधासाठी काय अजेंडा घेऊन तुम्ही मागणी करणार आहात त्याच्यावर? आता इथं सांगणं योग्य नाही, आम्ही सभेतच सांगू. सभेतच सांगू. बरं ठीक आहे, हरकत नाही. सभेमध्ये म्हणजे उत्सुकता लागू प्रश्नच नाही. पण आता मला अजून एक प्रश्न असा फलटणकर जनतेच्या वतीने विचारायचा आहे की आता आपले असणारे सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव आणि आपण माजी आमदार आहोत, 15 वर्ष आपली कारकीर्द आहे, आपण विकासाच्या दृष्टिकोनातून भूमिकेतून फलटण तालुक्याची सेवा केली.
तर आता याच्यातून पक्ष संघटन करून ह्या शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही फलटण तालुका आणि शहरासाठी विकासाचा कोणता अजेंडा घेऊन राहणार आहात पुढील भविष्य काळात? एक तर आता तुम्ही विचारा पहिल्या प्रश्न उत्तर मी सांगतो की आता शिवसेना भगवा आम्ही हातामध्ये घेतलाय, तर निश्चितपणे फलटण शहर तालुका भगवा करणार का तुम्ही? हा, निश्चितपणे फलटणच नव्हे तर आणि परिसर इतर आजूबाजूचे तालुके, त्याही तालुक्यामध्ये आम्ही या शिवसेना पक्ष कसा आपल्याला वाढवता येईल याचा निश्चितपणे प्रयत्न आम्ही करणार. एक विरोधकांची अशी टीका तुमच्याकडे येते की मागच्या वेळी तुम्ही शरद पवार, अजित पवार, आता धनुष्यबाण, तर यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढच्या निवडणुकीत दुसरा पक्ष असेल, असं काही नाही ना? फक्त तुम्ही विरोधकांना विचारायचा नैतिक अधिकार आहे का हा प्रश्न त्यातला विचारा पाहिजे. ते कुठल्या पक्षामध्ये होते, किती महिने काँग्रेसमध्ये होते, शिवसेनेमध्ये किती वर्ष होते, आता भाजपमध्ये किती आहेत, किती काय राहतील हे त्यांनी सांगावं, मग आम्ही सांगू. दादा, एक दोघांचा कॉम्बिनेशनचं झालेलं जे आहे तो प्रश्न मला असा विचारायचा आहे. आता असणारे आमचे माजी आमदार फलटण तालुक्याचे 15 वर्ष आमदार होते, विकासाच्या मूलभूत सोयीसुद्धा त्यांच्याकडेच पूर्णपणे आहेत आणि तुमची आता मिळालेली शिवसेनेची साथ या फलटण शहर आणि फलटण तालुक्यासाठी हे जे झालेलं राजकीय समीकरण आहे ते विकासाला कितपत योग्य होईल? निश्चितपणे मी सांगतो, शिवसेना हा पक्षच असा आहे, त्यांना सर्वसामान्यांच्या अडीअडचणीची जाण आहे. सर्वसामान्यांना काय हवं आहे, सर्वसामान्यांच्या अडचणी काय आहेत ही माहीत असणारे लोक शिवसेनेत असतात. कारण आमचे नेते पण असतात ना, ते पण सर्वसामान्यातून वर आले असतात, त्यामुळे त्यांना ते माहीत असतं की कसं लोकांना कशाला सामोरे जावं लागतं. त्याच्यामुळे जे तुम्हाला तुमच्यामध्ये झोपडपट्टीचे प्रश्न आहेत आणि तुम्हाला माहीत आहे मी गटर, वॉटर आणि मीटर हे प्रश्न आहेतच. कारण आता जसं आमदार साहेबांनी सांगितलं, लोकसंख्या वाढते, वस्ती वाढते, रस्त्याच्या समस्या असतात आणि ह्या निश्चित पूर्ण करायच्या असतील तर त्याला एकनाथ शिंदेसारखा नेतृत्व करणारा सर्वसामान्य माणूस असला पाहिजे, सर्वसामान्य जाण असणारा नेता असला पाहिजे, तर त्या माणसाला त्या वेदना आणि व्यथा कळतात. तुम्ही पाहिलं, आरोग्यासाठी पूर्वीचे मुख्यमंत्री एक लाख रुपये देत होते, आता आपण शिवसेनेच्या माध्यमातून आपण 5 लाखपर्यंत केलं आणि विशिष्ट रोगांसाठी तर त्यांना 15 लाखापर्यंत आपण मदत करतो. म्हणजे सर्वसामान्य गरीब माणूस औषध उपचारासाठी तडफडून मरत होता, तो कधीच वंचित राहिला, त्याला निश्चितपणे उपचार मिळाला पाहिजे. सेवा आहे त्यात अजून त्या अनुषंगाने तुम्ही फलटण तालुक्यात काय इम्प्रूव्हमेंट कराल? नाही, निश्चित बाळासाहेब आपला दवाखाना म्हणून आमचा दवाखाना मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी 200-250 ठिकाणी चालू आहे. निश्चितपणे आपण त्याचीही एक शाखा फलटणमध्ये 1-2 शाखा करू, ग्रामीण भागात एका दुसरी करू. ही आमच्या सुविधा देण्याची पद्धत पहिल्यापासूनची आहे. त्याच्यामध्ये नवीन असं काय नाही, सर्वसामान्य लोकांना फक्त ते माहीत नव्हतं, कारण इथं थोडी आमचं नेटवर्क कमी पडत होतं. आता निश्चित आमचं नेटवर्क वाढलं, नेट वाढलेलं आहे, ताकद वाढलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आम्ही ते चांगल्या प्रकारचं काम करून दाखवू तुम्हाला. सर, आता या तुमच्या विधानसभेच्या अनुभवाच्या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या साथीनं मगाशी तुम्ही विकासाबाबत सांगितलं, पण एक शहरातल्या काही मूलभूत सोयीसुविधा आहेत, काही समस्या ज्या आहेत, कुठे दहशतीचा मुद्दा येतो, कुठे काही गोष्टी उभ्या राहतात, तर त्याच्या अनुषंगाने पुढील आपल्या फलटण शहरातील सर्व व्यापाऱ्यांना, नागरिकांना सुरक्षिततेच्या बाबतीत काय विषय तुम्ही चालवला? निश्चितपणे नगरपालिकेच्या प्रचाराचा विकासाचे मुद्दे आहेतच, पण त्याबरोबर तुम्ही सातत्यानं ऐकत असाल की दहशतमुक्त, भयमुक्त फलटण हे करण्याचं आश्वासनही आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि निश्चितपणे त्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. फलटण शहरातील सर्वसामान्य नागरिक, महिला, या तरुणी यांना सुरक्षित वातावरण कसं तयार होईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. सर्वसामान्य नागरिक असेल, सर्वसामान्य व्यापारी असतील, यांनाही निर्भयपणे आपला व्यापार, व्यवसाय, धंदा कसा करता येईल, त्यांना संरक्षण कसं देता येईल या दृष्टीने त्यांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही उभे राहणार आहोत. सर, एक प्रश्न आहे, परवा झालेल्या पालकमंत्र्यांच्या सभेत आपणही आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं दहशत म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच दहशत, तर याचा उद्देश जनतेला काय संदेश द्यायचा होता? सांगतो मी या ठिकाणी. माझ्या म्हणण्याचा अर्थ, शिवसेना ही मुळातच सर्वसामान्य मराठी माणसाच्या रक्षणासाठी निर्माण झालेली आहे. जिथं जिथं अन्याय होतो, ज्या ज्या घटकावरती, त्या त्या ठिकाणी शिवसेना धावून जाते आणि जे अन्याय करतात, गुंडगिरी करतात, त्यांच्यासाठी शिवसेना ही दहशत आहे, लक्षात घ्या. म्हणजे भविष्यात फलटण तालुक्यात तुम्हाला शिवसेनेच्या माध्यमातून दहशत होईल असं वाटतं? 100% वाटतं. आमदार साहेब, आजच्या या सभेला प्रमुख नेते कोण कोण उपस्थित असणार आणि या सभेला किती लोक येतील, साधारणपणे किती संख्या असेल? आमच्या माहितीप्रमाणे रेकॉर्ड ब्रेक गर्दी या ठिकाणी होणार आहे. किती मी सांगू शकत नाही, परंतु आत्तापर्यंत सभा झाली नाही अशा प्रकारची सभा आजची होणार आहे
आणि या सभेसाठी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब येणार आहेत. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार शंभूराजे देसाई साहेब येणार आहेत. कृष्णा खोऱ्याचे आमचे उपाध्यक्ष महेशजी शिंदे साहेब येणार आहेत. आमचे शिवसेनेचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शरदरावजी कनसे साहेब आहेत. इथं आमचे चंद्रकांत जाधव साहेब आहेत. आमच्या तालुक्यातली सगळी पदाधिकारी आहेत. श्रीमंत संजीवराजे आहेत, श्रीमंत रघुनाथराजे आहेत आणि मास्टर स्ट्रोकसुद्धा तुम्हाला एखाद्या वेळी बघायला मिळेल. ते आत्ता मी सांगणार नाही. आम्ही अगदी त्याची प्रतीक्षा करू. आम्ही म्हणजे फलटणकर प्रतीक्षा करू, हरकत नाही. तर मंडळी, आपण होतो आता आपल्या फलटण तालुक्याचे माजी आमदार दीपक चव्हाण आणि जिल्हा प्रमुख चंद्रकांतजी जाधव यांच्या सभेत. त्यांनी आता हा सगळा शिवसेनेच्या माध्यमातून उभा केलेला जो काही कार्यभाग आहे, राजकीय समीकरण जे बदललेलं आहे, त्याचा आता आपल्या फलटण शहराच्या विकासासाठी, फलटण तालुक्याच्या विकासासाठी कोणता कार्यभाग, कोणती भूमिका, कोणतं विजन घेऊन येणार आहेत ते आता त्यांनी आमदार साहेबांनी सांगितलं नाही का सर, की आता हे सभेमध्येच आपल्याला ऐकायला मिळणार आहे. नमस्कार. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.